ठीक आहे. कालपर्यंत आपण काय काय बघितलं तर अ, आपण जाताना जे बघून गेलो होतो इंग्लिश आणि मराठीमध्ये काय फरक आहे म्हणजे अ, दोघांमध्ये स्ट्रक्चर मध्ये काय फरक आहे जसं का मराठीमध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद तर क्रियापद 3 नंबरला असतं कर्म मध्ये असतं आणि इंग्लिशची जर गोष्ट करायची म्हणली तर त्यांचा असा नियम आहे की सब्जेक्ट पहिलं असतं क्रियापद मध्ये असतं किंवा क्रियापदा रिलेटेड गोष्टी आणि कर्म सगळ्यात शेवटी असतं ऑब्जेक्ट नेहमी सगळ्यात शेवटी असतं तर मग आपल्यासाठी इंग्लिश शिकताना ती गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची की मराठीतलं वाक्य असतं ना ते ट्रान्सफर करताना तसंच्या तसं इंग्लिशमध्ये ट्रान्सफर नाही होत मागं पुढे होतात शब्द म्हणून आहे ना नेहमी आपल्याला थोडंसं बौद्धिकरित्या थोडं कष्ट करायला लागतं ते वाक्य सरळ करायला बिकॉज अडचण अशी आहे की ते दोघांचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत बिकॉज दोघं नंतर खूप उशिरा एकमेकाला दोन लँग्वेज माहिती झाल्या म्हणून तर काल आपण इंग्लिशचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट बघून घेतला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट म्हणजे मराठीत जर ट्रान्सफर करायचं म्हणलं तर कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापद प्लस कर्म आणि वाक्याचा इतर भाग असंच जगात वाक्य असतं जगात असंच इंग्लिशमध्ये वाक्य असतं ठीक आहे आणि दोन बेसिक रूल आपण बघून घेतले जे तुम्ही प्रॅक्टिस करून केलेले आहेत त्याच्यापैकी बेसिक रूल पहिला असा होता की क्रियापदाला जर हु ने प्रश्न विचारला ठीक आहे ना किंवा कोणने प्रश्न विचारला तर सब्जेक्ट मिळतो आणि जर क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला व्हॉट ने प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट भेटतो हे आपल्याला पुढं कामात येणार आहे हळूहळू जसे लेक्चर वाढतील तसं तसं ते कामात येईल आज आपल्याला शिकायचं आहे की हे जे इंग्लिशचं स्टँडर्ड सेंटेन्स आहे आज काही पाठ करायचं नाहीये काय असतं इंग्लिश ते पण बघायचं नाहीये किंवा इंग्लिश शिकताना आपल्याला गोष्टी लागणार का नाही तो पण विचार नाही करायचा आहे जस्ट इंग्लिशमध्ये हे जे स्टँडर्ड सेंटेन्स असतं की जगात आपल्याला जर इंग्लिशमध्ये कुठलं पण वाक्य लिहायचं असेल ते वाक्य लिहिताना फॉर्मॅट असतो तर नक्की काय असतं त्या फॉर्मॅटमध्ये तर ते फक्त एक एक गोष्ट आपल्याला बघायची आहे ते का असतं कसं असतं काय कोणाला कनेक्ट होतं ते आपण सगळं नंतर बघणार हळूहळू जसं जसं आपण इंग्लिश शिकायला चालू करणार आज आपल्या सुरुवातीचे 3 4 5 6 लेक्चर फक्त बेसिक चाललंय ठीक आहे सो आजचा मेन आपला टॉपिक सुरू होतो तो म्हणजे आपल्याला जे स्टँडर्ड सेंटेन्स आहे इंग्लिशचं त्याचं तुकडे तुकडे बघून घ्यायचे की सब्जेक्ट म्हणजे नक्की असतं काय किती प्रकारचे असतात हेल्पिंग वर्ब म्हणजे नक्की असतं काय ते किती प्रकारचे असतात मेन वर्ब किती प्रकारचे असतात त्यांना का मेन वर्ब म्हणतात कर्म असतं ते कसं असतं ते कुठं असतं लिहिलेलं कसं शोधायचं ते कर्म ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड इंग्लिशचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑदर पार्ट कर्ता सहाय्यकारी क्रियापद क्रियापद कर्म आणि वाक्याचा इतर भाग हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जगात कुठलं इंग्लिशचं वाक्य असंच लिहिलं जातं ओके जर ते साधं वाक्य असेल तर आपण पुढे बघणार इंग्लिशमध्ये नंतर दुसरे पण टाईप पडतात वाक्यांचे आता काय नको तो विषय न एक एक गोष्ट चेक करून बघू आपण हे सब्जेक्ट सब्जेक्ट काय असतं मराठीमध्ये तर करता तर आपल्याला माहिती आहे तर करता कोण कोण असू शकतं कोण कोण करू शकतं समजा स्वयंपाक करायचा आहे आपल्याला तर कोण कोण स्वयंपाक करू शकतं प्रश्न विचारायचा मी स्वयंपाक करू शकतो एकतर आपण मिळून स्वयंपाक करू शकतो आहे ना काहीतरी पार्टी आहे आपण मिळून स्वयंपाक करतो किंवा तू स्वयंपाक करू शकते जयू किंवा तू आणि नेहू दोघं मिळून तुम्ही दोघी मिळून स्वयंपाक करू शकता है ना किंवा एक तर तो स्वयंपाक करू शकतो पवन दादा तो स्वयंपाक करू शकतो ठीक आहे किंवा ती स्वयंपाक करू शकते शालिनी ती स्वयंपाक करू शकते किंवा इट ते स्वयंपाक करू शकतात नाही ते नाही स्वयंपाक करू शकत फॉर एक्झाम्पल झाड नाही स्वयंपाक करू शकत ठीक आहे ना झाडासाठी वापरलं जातं इट ठीक आहे ना हा परत एकदा नपुसकलिंगी याचा रिअल मधल्या नपुसकलिंगीशी काय संबंध नाहीये फॉर एक्झाम्पल जर कोणी थर्ड जेंडर व्यक्ती असेल तर त्याला पण ही किंवा शी मध्येच मोजतात ठीक आहे तर ही खूप वेळा कन्फ्युजन होतं आपण त्यांना इट वगैरे लावतो तर ते इंग्लिशमध्ये चालत नाही असं इंग्लिशमध्ये एक तर ही असू शकतो नाही तर शी असू शकतात ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर कोणी तृतीयपंथी असतील तर त्यांच्यासाठी शी वापरायचा ठीक आहे आणि कोणी मेल असेल तर त्यासाठी हीच वापरायचं ठीक आहे इट फक्त असं पण नाही निर्जीव गोष्टींसाठी पण झाड म्हणा एखादी वस्तू म्हणा त्याच्यासाठी इट वापरलं जातं जे नपुसकलिंगी ज्यांच्यात लिंग नाहीये अशा टाईपमध्ये ठीक आहे त्या हळूहळू प्रॅक्टिसने शिकतो म्हणून जनरली झाड बिल्डिंग वस्तू अशा टाईपसाठी इट वापरलं जातं ठीक आहे समजा ते सगळे मिळून स्वयंपाक करत असतील तर मग त्याच्यासाठी शब्द आहेत दे ठीक आहे ना तर मुळात हे पाठ करायची काही गरज नाही तुम्ही विचार करून बघा ना की जर स्वयंपाक
करण्याचा करता कोण कोण असू शकतो, कोण कोण स्वयंपाक बनवू शकतो? मी, आम्ही बनवू शकतो, तू बनवू शकते, तुम्ही बनवू शकतात, किंवा तो बनवेल नाही तर ती बनवेल. ठीक आहे ना, नाही तर ते सर्व मिळून बनवतील. आणि म्हणून सब्जेक्ट असतो ना, त्याचे दोन टाईप पडतात. एक असतो सिंग्युलर, सिंग्युलरला मराठीत म्हणतात एकवचनी, आणि दुसरा असतो प्लुरल. प्लुरल ज्याचा अर्थ असतो अनेकवचनी, म्हणजे ज्याच्यात एकापेक्षा जास्त लोकचा ग्रुप असतो. फॉर एक्झाम्पल, सिंग्युलर करते कोण कोण असू शकतात? एक तर मी असू शकतो, आय. ठीक आहे. आणि प्लुरल अनेकवचनी, तर आम्ही स्वयंपाक करू शकतो, त्याच्यामध्ये दोन व्यक्ती आल्या म्हणून त्याला प्लुरलच्या कॅटेगरीमध्ये बसवतात. बस एवढंच आहे. ठीक आहे. आता अजून एक प्रॉब्लेम आहे. इंग्लिशमध्ये यू हा शब्द आदरार्थी पण वापरला जातो आणि साधा पण वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, एखादा मोठा साहेब असेल जयूच्या कुठल्या ऑफिसमध्ये, जो की मोठा पोलीस ऑफिसर असेल, आणि असं साहेबाला विचारायचं असेल की साहेब, तुम्ही जेवले का? तर इंग्लिशमध्ये तुम्ही शब्दासाठी पण यूच आहे, आणि तू जेवला का शब्दासाठी पण तूच आहे. ठीक आहे ना. तर मग इंग्लिशमध्ये रिस्पेक्ट कसा द्यायचा? मग तर त्या आवाजाच्या व्हॉइस टोननेच द्यायचा, की सर प्लीज जेवता का तुम्ही, म्हणजे तर ते इंग्लिशमध्ये बोलताना आवाजानेच करावं लागेल. मराठीत नाही असं. मराठीत साहेबाला म्हणून बघा बरं, तू जेवतो का म्हणून, तो निघ म्हणून बाहेर. ठीक आहे ना. बिकॉज मराठीमध्ये तू आणि तुम्ही वेगवेगळे शब्द आहेत, इंग्लिशमध्ये तसा प्रकार नाहीये. ठीक आहे. पण आपण समजून घ्यायचं. कसं समजून घ्यायचं? समजून घ्यायचं असतं. काय काय वाचून वाचून बोलून बोलून कळतं आपल्याला ते. ठीक आहे. सो एकटा असेल समोरचा तरी तू, आणि जर तुम्ही मिळून स्वयंपाक करत असाल तर मग आपण तरी सुद्धा यूज वापरतो. अजून एखादा मुलगा असेल, ठीक आहे ना, किंवा कोणी जो पुल्लिंगी या गोष्टीमध्ये बसतो, त्याला आपण ही शब्द वापरतो. ठीक आहे. जसं की चैतन्य, तो मुलगा आहे, तर आपण त्याच्यासाठी ही शब्द वापरला. तो स्वयंपाक करतो असं म्हणण्यासाठी ही इज कुकिंग. ठीक आहे ना, असा शब्द वापरला जातो. आपण हळूहळू पुढे बघू. जस्ट आता फक्त ओळख करून घ्यायची आपल्याला. नंतर ती स्वयंपाक करते आहे असं बोलण्यासाठी शी इज कुकिंग. ठीक आहे ना, असं बोलावं लागतं. ठीक आहे. आता ते झाड आहे, ठीक आहे ना, किंवा ते पार्सल आलेलं आहे असं आपण म्हणतो. पार्सल, एखादं फ्लिपकार्टचं पार्सल आहे ना, तर मग त्याच्यासाठी इट शब्द वापरला जातो. इटची वाक्य खूप कमी असतात, जनरली आपण बोलताना वापरत पण नाही इट, पण आहे दिलेला असतो म्हणजे. ठीक आहे. आणि ते सर्व मिळून गोष्टी करत असतील तर त्याच्यासाठी वापरलं जातं दे, जे की प्लुरल शब्द आहे. खूप जणांचा ग्रुप आहे, अनेकवचनी शब्द. सो सिंग्युलर असेल तर आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे, असंच पाठ करायचं. मी संध्याकाळी अभ्यास येताना तुम्हाला सांगणार आहे की सब्जेक्ट पाठ पाहिजेत. फॉर एक्झाम्पल कसं पाठ करायचं? आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे, याच फ्लो मध्ये असंच पाठ करायचं. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते सर्व. ठीक आहे. बरं, हे जे सब्जेक्ट आहे ते कसं फाइंड करायचं? बेसिक रूल विसरायचं नाही. दादा भाऊ, ठीक आहे ना, बेसिक रूल इज दादा भाऊ, म्हणजे मेन गोष्ट आहे ती. ठीक आहे ना, ती विसरायचं नाही कधी. क्रियापदाला, जे काय आपण क्रियापद शोधणार वाक्यामध्ये, ते कसं शोधायचं पुढे बघू. त्या क्रियापदाला जर हु ने प्रश्न विचारला, कोणने प्रश्न विचारला, तर आपल्याला सब्जेक्ट भेटतो. चेक करून बघू आपण. समजा मी असं म्हटलं की शालिनी स्वयंपाक करत आहे. ठीक आहे ना, असं जर मी करत आहे म्हणजे करण्याची क्रिया चालू आहे, आणि मी जर स्वयंपाक करण्यामध्ये करणे क्रिया आहे ना, त्या क्रियापदाला करणेला प्रश्न विचारला की कोण स्वयंपाक करत आहे, उत्तर आलं शालिनी. ठीक आहे ना, म्हणजे ती शीच्या कॅटेगरीमध्ये बसते आहे ना. समजा मी असं म्हटलं चैतन्य इज कुकिंग, चैतन्य इज कुकिंग. ठीक आहे ना, तर मग चैतन्य स्वयंपाक करत आहे, तर मग क्रियापदाला प्रश्न विचारला हु इज कुकिंग, हु ने प्रश्न विचारला तर चैतन्य. तर आपल्याला सब्जेक्ट आहे ना, तो तेव्हा सापडू शकतो जेव्हा आपल्याला वाक्यात क्रियापद असेल, त्याला हु ने प्रश्न विचारला की क्रियापद सापडून जातं. मग आपल्याला कळून जातं आय आहे की वी आहे की यू आहे की यू आहे, ही, शी, इट आहे की दे आहे. दॅट्स इट. एवढंच आहे लक्षात ठेवण्यासारखं. ओके. तर मग आपण वाक्य तयार करू शकतो. समजा मी तुम्हाला समजावं म्हणून एकच वाक्य सगळ्या वाक्यांमध्ये करून दाखवतो इट सोडून. जसं की आय एम कुकिंग, वी आर कुकिंग, यू आर कुकिंग, यू आर कुकिंग, ही इज कुकिंग, शी इज कुकिंग, इट इज कुकिंग. असं नसतं वाक्य, मी जस्ट सांगतोय दे आर कुकिंग. ठीक आहे. सो एकच वाक्य मी सगळ्या प्रकारे बोलून दाखवलं. आता प्रत्येकाच्या पुढे हे आर एम काय लागलं ते आपण नंतर बघू. जस्ट लक्षात ठेवा की हे जे कर्ता आहे त्याच्यापासून आपण वेगवेगळी वाक्य बनवू शकतो.
है ना. आता मी कोणाला तरी बघितलं स्वयंपाक करता, तर मी कसं म्हणणार तिला की ती स्वयंपाक करते, इंग्लिशमध्ये कसं लिहायचं, दॅट शी इज कुकिंग, असं तर आपल्याला बोलायला सोपं जातं. ओके, म्हणून ह्या वाक्यांचं असं सब्जेक्टचे प्रकार पडलेले आहेत. नाव नेक्स्ट टाइप इज हेल्पिंग वर्ब. ओके, हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याला म्हणायचं सहाय्यकारी क्रियापद. मराठीमध्ये हे सहाय्यकारी क्रियापद आहे ना, त्याला खास महत्व नाहीये. ते का, ते आपण पुढे बघू. बिकॉज वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल मी स्वयंपाक करतो, तर त्याच्या पुढे मराठीमध्ये आहे शब्द लावायला लागतो. मी स्वयंपाक करतो आहे. तर हे जे आहे ना, त्याला काय मराठीमध्ये अर्थ राहत नाही, बिकॉज मी स्वयंपाक करतो तो लोक अज्युम करून घेतात की करतो आहे. पण इंग्लिशमध्ये आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे, बिकॉज त्या आहे शब्दासाठी इंग्लिशमध्ये एक नवीन कॅटेगरी काढायला लागली ब्रिटिशांना, ज्याचं नाव होतं हेल्पिंग वर्ब. जे त्यांच्याकडे होतं, पण त्यांना मराठी शब्दांसाठी ते वालं सेपरेटली लिहावं लागलं, की आपलं स्ट्रक्चर जे आहे ना ब्रिटनचं, ते इकडं ब्रिटनकडे असं स्ट्रक्चर होतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्यांचं पण सिंपल सिंपल होतं. पण जेव्हा ते इंडियात आले, जेव्हा ते शिकायला लागले, तेव्हा त्यांना कळलं की मराठीमध्ये जो आहे शब्द आहे, होतो शब्द आहे, हे शब्दांसाठी इंग्लिशमध्ये आपल्याला काहीतरी नवीन कॅटेगरी शोधून काढायला लागेल. मग त्यांनी हेल्पिंग वर्बचा शोध लावला. हे असं तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल म्हणून. ठीक आहे. सो मग हेल्पिंग वर्ब काय असतं, ते काळानुसार वापरलं जातं. किंबहुना काळ दाखवायलाच वापरलं जातं. ते आपण पुढे बघू. आता फक्त ओळख करायची आहे, डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला, सगळं होईल पुढे हळूहळू. फॉर एक्झाम्पल, जर चालू काळ असेल, प्रेझेंट टेन्स असेल, जो आता काळ चालू आहे, जसं की मी लेक्चर घेत आहे, तर ही चालू क्रिया आहे. जर तो चालू काळ असेल, वर्तमान काळ असेल, वर्तमान काळ, तर त्याच्यामध्ये वर्तमान काळ दाखवण्यासाठी जी सहाय्यकारी क्रियापदं लागतात, त्यांची नावं आहेत डू, डज, एम, इज, आर, हॅव आणि हॅज. ती कुठे वापरायची, कशी वापरायची, कसे येतात वाक्यांमध्ये, वाक्य कशी बनतात, ते सगळं नंतर बघू. जस्ट ओळख. आता परत एकदा एक अडचण. इंग्लिशमध्ये डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज याचा सगळ्यांचा अर्थ आहे हाच होतो. म्हणजे डूचा पण अर्थ आहे, डजचा आहे, एमचा अर्थ आहे, इजचा अर्थ आहे, आरचा पण अर्थ आहेच होतो, हॅवचा अर्थ आहे होतो, हॅजचा अर्थ आहे होतो. असं कसं एकच अर्थ होतो आणि एवढे 5-5 शब्द लिहिलेत? ते आपण वाक्य शिकताना बघू. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काळानुसार ते वेगवेगळे वापरले जातात, किंवा क्रिया पूर्ण झाली की नाही असं दाखवायला वापरले जातात, पण त्याचा अर्थ आहेच असतो, म्हणजे आहेच नावाने अर्थ असतो त्याचा. ठीक आहे. तसं मला एखादी घटना पास्ट मध्ये झाली, म्हणजे भूतकाळात झाली, हे जर दाखवायचं असेल तर काय दाखवायचं असतो, होतो, की मी काल जेवत होतो, मी काल जेवण केलं होतं. ठीक आहे ना. सो ते होतं शब्द आहे ना, ते दाखवण्यासाठी डीड वापरलं जातं किंवा वॉज वापरलं जातं. नाहीतर मग जर आपण तयारच केले नसते असले शब्द, तर मग डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज आपण सगळं तेच बोललो असतो का, मग दाखवलं कसं असतं की मी हे भूतकाळात केलंय, म्हणून सेपरेट शब्द काढायला लागले आपल्याला. ठीक आहे. सो पास्ट मध्ये आहे शब्द लिहिण्यासाठी किंवा होतो हा शब्द लिहिण्यासाठी डीड, वॉज, हे जे WERE ना, हे वेअर असं नाही म्हणायचं, बिकॉज वेअरचं स्पेलिंग WHERE पण येतं. तर इंग्लिशमध्ये याला म्हणताना म्हणायचं वर. जो नवरा असतो त्याला वर म्हणतो आपण, तसं ते वर, तर याला म्हणायचं वर. तर असंच बोलायचं. का बोलायचं? आपल्या जिभेला सवय नसते, आपल्याला सवय लागलेल्या असतात, तर मग आपला मेंदू ते ऍडजस्ट करत नाही, तर थोडंच प्रोनाऊन्सिएशन शिकून घ्यायचं. ठीक आहे. सुरुवातीला अडचण होती, कधी कधी तोंडातून नाही निघणार, वेअरच निघेल, पण मेंदूला आठवण करून द्यायची की नाही आपल्याला वर वर म्हणायचंय. ठीक आहे. आणि तिसरा शब्द आहे हॅड. सो डीडचा पण अर्थ होतोच होतो, वॉचचा पण अर्थ होतो होतो, आणि वेअरचा अर्थ पण होतोच होतो होतो. ठीक आहे ना. आणि हॅडचा पण अर्थ होतो होतो. ठीक आहे ना. सो सांगायची गोष्ट अशी आहे की डीड, वॉच, वेअर आणि हॅड या सगळ्यांचा अर्थ होतो असाच होतो. ठीक आहे. जर आपल्याला भविष्य काळातली वाक्य तयार करायची आहेत आणि असं म्हणायचंय मी उद्या जेवण करणार आहे, तर मी म्हणतोय उद्याचं, पण शेवटी त्या वाक्यात आहे आलंच ना. तर ते आता ते आहे आणि वर्तमान काळातलं आहे मी वापरू शकत नाही, बिकॉज जो वर्तमान काळातलं मी जर हॅव वापरलं तर तो भूतकाळ कसा दिसन, सॉरी भविष्यकाळ कसा दिसन. तर म्हणून इंग्लिशवाल्यांनी त्याच्यासाठी सेपरेट शब्द काढले, की जर भविष्य काळासाठीच आहे म्हणायचं असेल मला, तर मला शाल विल म्हणावं लागेल. कळलं? सो वर्तमान काळाच्या वाक्यांमध्ये जर मला आहे म्हणायचं असेल, तर डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज पैकी एक शब्द वापरावा लागेल मला वाक्यात. जर मला भूतकाळात
घटना झाली त्याच्यात होतो म्हणायचं असेल तर मला डीड वॉज वेअर हॅड वापरावं लागेल. ठीक आहे. आणि जर भविष्य काळामध्ये मला आहे वापरायचं असेल तर मला शाल विल शब्द वापरावे लागतील. म्हणून या सगळ्या शब्दांना हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. हे काही क्रियापद नाहीयेत, ही क्रियापदाला थोडं मदत करतात म्हणून त्यांना सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट थिंग्स. आता आपल्याला मेन भागाकडे जायचंय म्हणून त्याला म्हणायचं मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे जी मुख्य क्रिया आहे. आताच तर बघितलं, सहाय्यकारी क्रियापद आपल्याला फक्त आहे किंवा होतो फक्त असं सांगताय. पण ते काय करतात, ते क्रिया काय करतात हे त्याच्यातनं कळत नाहीये. ते आपल्याला मेन वर्ब म्हणून कळतं. बिकॉज ब्रिटिशांनी हेल्पिंग वर्ब हे नाव त्यांना द्यायला लागलं, तर मग हे जे वर्ब असतं त्याला मग त्यांनी मेन वर्ब नाव दिलं. तर घाबरून जायचं नाही. ठीक आहे ना. मेन वर्ब म्हणजे अशी काही मोठी गोष्ट नसते. जस्ट वर्बच होतं, ते क्रियापदच होतं. पण मग हे हेल्पिंग वर्ब असल्यामुळे त्याला मुख्य क्रियापद म्हणायला सुरुवात करून टाकली, मेन वर्ब. ओके. फॉर एक्झाम्पल, खाणे, पिणे, वाचणे, पाहणे, पोहणे असे किती पण आपण ज्या क्रिया करतो, ज्याच्यामध्ये क्रिया होतात आहेत, काहीतरी क्रिया करतोय, अशा शब्दांना वर्ब असं म्हटलं जातं. ठीक आहे. या क्रियापदाचे असतात ना, ते काळानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. फॉर एक्झाम्पल, ही इंग्लिशमध्ये शिकण्याची सगळ्यात अवघड गोष्ट आहे. लोकांना इंग्लिश बोलता येत नाही. त्याचं 99.99% आन्सर आहे का बोलता येत नाही. त्यांना वर्ब पाठ नाही आहेत. मी काय करतो आहे हेच त्यांना इंग्लिशमध्ये सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, मी गप्पा मारत आहे, तर गप्पा मारण्याला गॉसिप असा शब्द आहे हेच त्यांना माहित नाही. तर कसं बोलणार गप्पा मारतोय? मस्त इंग्लिशचे ग्रामरचे रूल शिकले, पण बोलता तर यायला पाहिजे. ठीक आहे ना. शब्द तर माहित पाहिजे की वर्ब काय ते तर माहित पाहिजे. क्रिया काय करते ते तर माहित पाहिजे. सो इट इज मेन प्रॉब्लेम, म्हणजे की हा मेन प्रॉब्लेम आहे ना. फॉर एक्झाम्पल, मी विचार करत आहे, तर विचार करण्याची प्रक्रिया आहे, क्रिया आहे. तर विचार करणे म्हणजे थिंक. आणि त्या थिंकिंगचे जर वर्ब माहित नसतील आपल्याला, तो तो मनात विचार करतोय पण बोलता कसं येईल मला जर वर्ब पाठ नसतील तर. आणि आठवा परत एकदा, मी काय इतकं जोर देऊन सांगतोय, जर मेन वर्ब सापडलं नाही वाक्यामध्ये आपल्याला क्रिया काय चालू आहे, तर ना आपल्याला सब्जेक्ट सापडतं ना आपल्याला ऑब्जेक्ट सापडतं. आठवा बेसिक रूल. जर क्रियापद सापडणार तर त्याला हु ने प्रश्न विचारून सब्जेक्ट सापडेल, तर त्याला व्हॉट ने प्रश्न विचारून ऑब्जेक्ट सापडेल. तर क्रियापद इट्स लाईक मोस्ट हार्ड वर्क. म्हणजे जे पण तुम्हाला हार्ड वर्क करावं लागेल ते क्रियापद पाठ करायला करावं लागणार आहे. जे मी पण करतो, अजून पण करतो, आणि ते कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला 15, 20, 30 जन्म घ्यायला लागतील तरी पण नाही पूर्ण होणार. बिकॉज जगामध्ये टोटल 5-6 लाख 15 लाखाच्या आसपास कुठेतरी क्रियापद असतील. बिकॉज एवढ्या क्रिया माणूस करतो आयुष्यभरात सगळ्या, है ना. तर त्या सगळ्या क्रियापदांमधून आपल्याला लागणारी आपण 200-300 क्रियापदं पाठ करून घ्यायची, जी सफिशियंट आहे. कळलं? जसं की बोलणे, खाणे, पिणे या रोजच्या क्रियांची एक अशी यादी निघते 50-1 शब्दांची, जी क्रियापदांचं आपण पाठ करून घ्यायचं. मग संपला विषय, आपल्याला बोलायला काय अडचण नाही. आपण सगळं तर नाही करू शकत ना आयुष्यात. म्हणजे इसेन्शियल आहे ते करायचं आहे आपल्याला. ओके. फॉर एक्झाम्पल, क्रियापदांचं पाठ करायला जरा अवघड आहे. फॉर एक्झाम्पल, क्रियापदांचे 3 प्रकार पडतात. फॉर एक्झाम्पल, ऍक्च्युली प्रकार 2 पडतात, पण ते लिहिताना आपल्याला 3 प्रकारे वापरू शकतो आपण मुख्य क्रियापद. ते आपण हळूहळू प्रॅक्टिस करताना होईल. आज फक्त लक्ष द्यायचं. पहिलं, जर आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये वर्तमान काळ चालू आहे, अशी वर्तमान काळाची क्रिया दाखवायची असेल, तर मग आपल्याला क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो. ज्याला म्हणायचं मूळ रूप, पहिलं रूप. ठीक आहे. क्रियापदाचं पहिलं रूप. अशी क्रियापदाची एकूण 4 रूप असतात. चौथ्याला रूप मानत नाहीत खरं तर. 3 रूप असतात. पण माझ्या दृष्टीने 4 रूप असतात. ते आपण नंतर पुढे बघू. क्रियापदाची मेन रूप असतात 3. त्याच्यापैकी पहिलं रूप, जे फर्स्ट फॉर्म म्हणायचं, ज्याला प्रेझेंट फॉर्म सुद्धा म्हणायचं इंग्लिशमध्ये. ठीक आहे. दुसरं रूप, एखादी भूतकाळात क्रिया घडली हे दाखवण्यासाठी सेकंड फॉर्म असतं. आणि तिसरं, ज्याला म्हणायचं क्रिया पूर्ण झालीये हे दाखवण्यासाठी थर्ड फॉर्म वापरलं जातं. जसं एक उदाहरण घेऊन बघू आपण मराठीमध्ये, म्हणजे आपल्याला कळलं मी काय बोलतोय. विचारणे या शब्दाला आस्क असं म्हणतात इंग्लिशमध्ये, ASK. तर फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला प्रश्न विचारला, आय आस्क यू क्वेश्चन. फक्त ऐका, आय आस्क यू क्वेश्चन, ASKच लावला मी. तर मी आत्ता विचारलं तुम्हाला, आत्ता विचारलं, आय आस्क यू क्वेश्चन. जयू, आय आस्क यू अ क्वेश्चन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक प्रश्न विचारतो. तुम्हाला माझा आवाज येतोय का व्यवस्थित?
हो. हो. ठीक आहे. सो मी आता तुम्हाला प्रश्न विचारला ना, आता विचारला ना, तर मी प्रेझेंट मध्ये तुम्हाला असं म्हणू शकतो, आय आस्क यू क्वेश्चन. ठीक आहे. समजा मी तुम्हाला कालचं बोलतोय असं, की काल मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आय आस्क्ड यू क्वेश्चन. बघा, नीट लक्ष द्या, तिथं जे सेकंड फॉर्म आहे त्याच्यात ए एस के तर तशाचा तसाच आहे, फक्त त्याला ईडी लागलंय. म्हणजे फक्त ईडी लावायचंय आणि मला सेकंड फॉर्म जमून गेलं. खूप कष्ट करायचे नाहीयेत. ठीक आहे. 3 फॉर्म लक्षात ठेवण्यासाठी. आता तिसरं. समजा मला असं म्हणायचंय, की माझी एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. जसं की माझा काल प्रश्न विचारून झालेला आहे ना, होऊन गेली ती गोष्ट आता. तर हे दाखवायला पण क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं, ज्याच्यामध्ये पण ईडीच लावतात. म्हणजे बघा, आस्कचं पहिलं रूप आहे आस्क, ए एस के. आस्कचं दुसरं रूप आहे भूतकाळ दाखवण्यासाठी आस्क्ड, ए एस के ई डी, फक्त ईडी लावला. आणि तिसरं रूप पण ए एस के ई डीच आहे. ठीक आहे. किती सोपं आहे. कुठलं पण क्रियापद आलं तर त्याला फक्त ईडी ईडी लागणार आहे आणि तुम्हाला त्याची तिन्ही रूप पाठ झाली आहेत. फक्त मेन रूप पाठ करायची गरज आहे आणि त्याचा मराठीत अर्थ. आणि फक्त ईडी ईडी लावला की दोन्ही रूप तयार होतात. किती सोपं, किती छान. ठीक आहे ना. म्हणून अशा वर्बला रेग्युलर वर्ब असं म्हटलं जातं, की जे रेग्युलर चालतात. काही पण शब्द असू दे त्याला ईडी ईडी लावलं. काय पण म्हणजे क्रियापद. काय पण क्रियापद असेल त्याला जर ईडी ईडी लावलं तर ते रेग्युलर वर्ब होतात. तर जगात असे रेग्युलर वर्बची एक सेपरेट यादी निघते, की खूप कष्ट करायची गरज नाही. जस्ट मेन वर्ब पाठ करायचे आणि त्यांना ईडी ईडी लावलं की ते त्यांचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म रेडी होतं, जे आपल्याला पुढे जाऊन वाक्यात वापरावं लागतं. आता फक्त ऐकायचं. ओके. नाव दुसरा पण एक फॉर्म आहे ज्याला म्हणायचं इररेग्युलर वर्ब. जर रेग्युलर वर्ब सोपे सोपे आहेत ना, ईडी ईडी लावायचे. इररेग्युलर वर्ब लय अवघड आहे. ते मला पण नाही लक्षात राहत. ते टीचरला पण लक्षात नाही. टीचर पण बघून बघून सोडवतो. बिकॉज त्यांचे तिन्ही रूप वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, खाली शब्द बघा. खाणे. खाण्याला आपण ईट म्हणतो. तर पहिलं फॉर्म झालं ईट. आय ईट ऍपल. मी आता ऍपल खाल्लं. मला पास्ट मध्ये मी काल ऍपल खाल्लं होतं असं बोलायचं. मी काल सफरचंद खाल्लं होतं. तर मी काय लिहिणार, आय एट ऍपल. भाई स्पेलिंगच वेगळी आहे. ए टी ई झालं डायरेक्ट. ईटचा आणि एटचा काही संबंधच नाही म्हणजे. ठीक आहे. आणि क्रिया पूर्ण झालेली आहे हे दाखवण्यासाठी तर वेगळा शब्द आहे, इटन. भाई विचित्रच प्रकार आहे. पहिलं रूप वेगळं आहे, दुसरं रूप वेगळं आहे, तिसरं रूप वेगळं आहे. ठीक आहे. म्हणून असे जे वर्ब असतात, ज्यांचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप तिन्ही वेगवेगळं आहेत, अशा वर्बला म्हणायचं इररेग्युलर वर्ब. काय अडचण इथपर्यंत समजायला? हॅलो. काय नाही, एकदम व्यवस्थित समजतंय. ओके. कळतंय दादा. ठीक आहे. ओके. सो रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब दोघांमध्ये काय फरक आहे? तर रेग्युलर वर्ब आहेत ना, ते जयू, खुशू, मला असे आवडीने आवडणारे आहेत ते, है ना, की खूप किचकिच करायची गरज नाही. सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म जिथं जिथं लागेल तिथं फक्त ईडी ईडी जोडून टाकायचं त्यांना. जॅस्ट सीट आणि नाव तयार झालं. ठीक आहे. सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म क्रियापदाचं म्हणजे वाक्य सोडायला पटपट पटपट सुटतात. बोलताना काय अडचण येत नाही. पटपट ईडी लावायचा असतो, है ना. फक्त उच्चार असं नाही करायचा. आस्कड, कड 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 नाही म्हणायचं. ठीक आहे ना. आस्क्ड असंच म्हणायचं. आता ते बोलायचं वगैरे प्रोनाऊन्सिएशन आपण बघू. पण बिकॉज आपण वेगवेगळ्या लँग्वेज म्हणून आलोय, फॉर एक्झाम्पल आपली काही जळगावची भाषा आहे, कुठली वेगवेगळी भाषा असतात, बीडची, उस्मानाबादची, असं सगळीकडच्या भाषा असतात. तर मग अडचण काय होते, की ते जे ईडी असतं ना, ते असं बोललं जातं माणसाकडनं, आस्कड. ठीक आहे ना. डिंकड. ठीक आहे ना, असं बोललं जातं. ठीक आहे ना. तर ते ईडी ईडी नसतं बोलायचं. जस्ट आस्क, आस्क तोंडात मिटून घ्यायचे असतात शब्द. ते आपण पुढे पुढे जाऊन बघू. ओके. आणि इररेग्युलर वर्ब आहेत ते खूप अवघड आहेत. ठीक आहे ना. बिकॉज इररेग्युलर वर्ब स्पेलिंग पण पाठ करावे लागतात आणि तिन्ही रूप पाठ पण करावे लागतात. ठीक आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे, रोजच्या जीवनात लागणारे जवळजवळ 80% जे वर्ब्स आहेत ना, जे क्रियापद आहेत, ती रेग्युलरच आहेत. त्यामुळे पाठ करायला खूप अवघड नाही आहे. कुठं भेटतील हे? कुठं भेटेल हे क्रियापद? क्लिक हिअर नावाचा मी तिथं शब्द लिहिलेला आहे. त्याच्यावर जर क्लिक केलं तर डायरेक्ट साईट उघडते. त्याच्यावर सगळे वर्ब लिहून दिलेले. मला काही कष्ट करायची गरज नाही. जस्ट तिथं जाऊन ते वाचायचे, पाठ करायचे. किती किती पाठ करायचे? दिवसाला 5-10, 5-10 पाठ करायचे. आणि कसे पाठ करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे. लिहून लिहून पाठ करायचे नाहीत. तुम्ही म्हणणार आता तर म्हणला होता लिहून पाठ करायचे नाही. प्रत्येक गोष्ट लिहून पाठ करायची नाही. हे वापरून पाठ करायचे. फॉर एक्झाम्पल, जयू जर काम करते आणि जयूला खुर्चीवरनं उठायचंय, तर उठण्यासाठी कुठला शब्द आहे तिथं तो बघायचा आहे.
मग आपल्याला कळेल है ना. जयू जर खुर्चीवर बसते तर तिच्या मनात प्रश्न यायला पाहिजे की बसण्यासाठी कुठला शब्द आहे. मग लिस्टमध्ये जाऊन बघायचं की त्याला सीट म्हणतात. मग विचार करायचा सीट रेग्युलर वर्ब आहे की इरेग्युलर वर्ब आहे. मग शोधायचं यादीमध्ये. तर सीट रेग्युलर वर्ब आहे तर मग काय अडचण नाही सीटची गोष्टी पाठ करायला. बाई रेग्युलर वर्ब तरी ईडी ईडी लावायला कष्ट करायला लागतात. रेग्युलर वर्ब मध्ये असा एक प्रकार असतो जे इतके कोमल मनाचे आहेत, त्यांच्या तिन्ही फॉर्म मध्ये काही बदल सुद्धा होत नाही. कट 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 कापणे तिन्ही रूप सेम आहेत. ना ईडी पण लागत नाही है ना. म्हणजे इरेग्युलर वर्ब्स डोक्याची किचकिच करणारे. रेग्युलर वर्ब्स अतिशय निवांत ज्याला ईडी ईडी लावून सोडवू शकतो. आणि रेग्युलर वर्ब्स मध्ये पण एक छोटासा पार्ट असतो ज्यांची तर तिन्ही फॉर्म एकदम सेमच असतात. कट 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 पुट 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 ठेवणे. मी मोबाईल ठेवला. आय पुट मोबाईल. आय पुट मोबाईल. आय आय पुट मोबाईल तिन्ही रूप सारखेच असतात. ठीक आहे ना. अतिशय सोपं. ठीक आहे ना ह्याचा तर काही विषयच नाही. अशा क्रियापदांची यादी पण तिथे दिलेली आहे. ठीक आहे. सो परत एकदा रेग्युलर वर्ब्स ज्यांच्यामध्ये ईडी ईडी लागतो आणि इरेग्युलर वर्ब ज्याच्यामध्ये तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात ते पाठ करायला कष्ट करावे लागतात. आणि हायर इंग्लिश शिकण्यासाठी किंवा चार लोकांसमोर इम्प्रेशन टाकण्यासाठी कुठे इंटरव्ह्यूला गेले तर आपल्याला इरेग्युलर वर्ब्स पाठ पाहिजेत. ओके. पण मोस्ट ऑफ द रित्या रेग्युलर वर्ब्स जे आहेत त्याच्यामध्ये आपलं बरंचसं काम चालून जातं रोजच्या एव्हरीडे लाईफ. ओके. ना ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं. ऑब्जेक्ट म्हणजे जे कर्म केलंय ते. मी स्वयंपाक केला आहे है ना. तर काय केलं. स्वयंपाक. तर स्वयंपाक करण्याचं कर्म आहे ना ते. कर्म केलं मी ते. तर ते कर्म आहे. ठीक आहे ना. सो बेसिक रूल 2 लक्षात ठेवायचं. कर्म काय पण असू शकतं. मी घराची सफाई केली तर सफाई करणं कर्म झालं. कर्म झालं. ठीक आहे ना. बाई मी पुस्तक वाचलं तर आहे ना. तर काय वाचलं. पुस्तक. तर पुस्तक कर्म झालं. ठीक आहे ना. म्हणून वाक्यात कर्म शोधणं जरा किचकट पार्ट आहे. म्हणून क्रियापद पाठच पाहिजे. बिकॉज बेसिक रूल नंबर 2 विसरायचं नाही. वाक्यात क्रियापदाला व्हॉटने म्हणजे काय ने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटतं. काय वाचत होता. पुस्तक भेटलं कर्म. ठीक आहे ना. काय बघत होता. मॅच. ठीक आहे ना. काय खाल्लं. ऍपल कर्म भेटलं. ठीक आहे. म्हणून बेसिक रूल विसरायचे नाही तर तुम्हाला ऑब्जेक्ट सापडणार नाही. तुम्हाला करता सापडणार नाही. आणि जर तुम्हाला करता सापडला नाही तर हेल्पिंग वर्ब त्याच्यासमोर काय लावायचं असतं ते कळणार नाही. जर हेल्पिंग वर्ब लावता येणार नाही तर काळ ओळखता येणार नाही. काळ ओळखता आलं ना मेन वर्बचं कुठलं फॉर्म वापरायचं पहिलं का दुसरं का तिसरं ते कळणार नाही. वाक्य चुकणार. समजतंय. सो इट इज ऑल रिलेटेड. खूप किचकटपणा करायची गरज नाहीये पण इग्नोर पण करायची गरज नाही गोष्टी. म्हणून पाठ पाहिजे. बेसिक रूल नंबर 1 बेसिक रूल नंबर 2 म्हणून 10 वेळा 20 वेळा लिहायला लावलं. बाकी काही त्याच्यामध्ये हेतू नव्हता तुम्हाला दमवणं वगैरे असं काय नव्हतं. ठीक आहे. ते पुढे जाऊन खूप लागणार आपल्याला. चला मग आपण सगळं बघून घेतलं. सब्जेक्ट कोणाला म्हणायचं. आय वी यू यू ही शी इट दे. चैतन्य कोण आहे तो हिच्याच कॅटेगरीमध्ये बसतो. ठीक आहे. शालिनी कोण आहे तो शीच्याच कॅटेगरीमध्ये बसतो. म्हणजे आता तरी 2025 ला. पुढं काय होईल सांगता येत नाही बाबा. पोरांचं पोरींसारखं चाललंय पोरींचं पोरांसारखं चाललंय. ठीक आहे. सो अमेरिकेत कदाचित कॅटेगरी बदलली असं आता. आपल्याकडे तर अजून आहे असंच असं. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब आहे. त्या हेल्पिंग वर्ब मध्ये प्रेझेंट असेल. आहे म्हणायचं असेल वर्तमान काळात तर डू डज एम इज आर हॅव हॅज. पास्ट मध्ये म्हणायचं असेल होतो म्हणायचं असेल तर डीड वॉज वेअर हॅड. आणि फ्युचर मध्ये हाय म्हणायचं असेल तर शाल बी. आणि रेग्युलर वर्ब म्हणजे ज्यांना ईडी ईडी लागतो तिन्ही फॉर्म मध्ये. इरेग्युलर वर्ब म्हणजे तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात. ईट एट इटर. आणि ऑब्जेक्ट कसं फाइंड करायचं तर ते क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारलं. आणि आजचं लेक्चर आता संपू आपण बघून. रेग्युलर वर्ब कशा असतात दिसायला तर मी इथं मराठीत लिस्ट पण टाकलेली आहे. ठीक आहे ना. टू वॉन्ट. ठीक आहे ना. वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे. ठीक आहे. तर ते रेग्युलर वर्ब कसे मी म्हणलं ईडी ईडी लावायचं तर वॉन्टला फक्त ईडी लावायचं वॉन्टेड. ठीक आहे. त्याच्या पुढे अजून ईडी लावलं वॉन्टेड तर तिसरं रूप पण माहिती पडलं आपल्याला. ठीक आहे. परत ते आता छोटं स्मॉल करून दिलंय वरती लिस्टमध्ये दिलंय पण मला जागा नव्हती म्हणून मी लिहिलं असं. ठीक आहे. जसं की स्टँड. स्टँड म्हणजे उभं राहणे. उभं राहण्याला स्टँड होतं म्हणतात है ना. तर जयू खुर्चीवरनं उभी राहिली स्टँड. आणि स्टँडचं सेकंड फॉर्म काय आहे? तर स्टँड. थर्ड फॉर्म काय आहे? स्टँड. तर मी म्हणलं ना कट 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 तसं हे स्टँड स्टँड स्टँड. ठीक आहे ना. सोपं 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 आहे. ठीक आहे. जसं की क्राय म्हणजे रडणे. रडण्याला क्राय म्हणतात. तर मी काल रडले होते कसं म्हणायचं आय क्राईड ईडी लावला फक्त.
तर असं खूप सोपं सोपं आहे. तिथं वर्बची लिस्ट दिली आहे. रेग्युलर वर्ब खूप सोपे सोपे असतात. ईडी लावायचं असतं. ओके. इररेग्युलर वर्ब जे असतात ते बघा ना खाली, जसे की बिकम. बिकम म्हणजे बनणे. बनणे, बनत असण्याला बिकम म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्याचं दुसरं रूप आहे बी केम आणि तिसरं रूप आहे बी कम. तिन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे. जसं की अजून खाली बघा, ब्रेक शब्द. एखादी गोष्ट तोडणे, तोडण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रेक. ठीक आहे ना. तर त्याचं दुसरं रूप आहे ब्रोक आणि तिसरं रूप आहे ब्रोकन. सो ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ठीक आहे ना. किंवा विकत घेण्याला किंवा आणण्याला ब्रिंग म्हणतात. एखादी गोष्ट आणण्याला ब्रिंग म्हणतात, ओढून आणण्याला. की आय ब्रिंग, की मी हा मोबाईल ओढला, ब्रिंग केला मोबाईल मी. ठीक आहे. सो ब्रिंग त्याचं दुसरं रूप आहे ब्रॉट आणि तिसरं रूप आहे ब्रॉट. सो हे जे इरेग्युलर वर्ब आहेत ना, हे खूप प्रॉब्लेमॅटिक असतात. हे त्यांचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे असतात. तर मग कसं काय लक्षात राहतील आपल्या? हो, जसं जसं आपल्याला बोलण्यातून गरज पडेल तसं तसं आपला मेंदू स्वतःला पुश करेल, आपल्याला आठवणार नाहीच आहे. तर पहिले तर स्वतःचे लिमिटेशन मान्य करायचे, की मानवी बुद्धीला काही गोष्टी आठवत नाही. लगेच होप सोडून द्यायचे नाहीत. कदाचित 100% चुकेलच पहिल्यांदा, आणि माझी ते इच्छाच आहे चुकावं. चुकेल तर मेंदू खड्डा तयार करेल माहिती भरायला, तर माणूस जाऊन तिथं माहिती भरेल. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, तुम्ही एकदा चुकले तर काय अडचण नाहीये. तुम्ही दुसऱ्यांदा चूक करता तेव्हा तुम्हाला अनुभव असतो चुकीचा पहिला. ठीक आहे ना. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे की ते तुम्हाला फिलिंग देईल की नाही आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. सो हे असतात रेग्युलर वर्ब्स, हे असतात इरेग्युलर वर्ब्स. ठीक आहे. आणि काही तर एकदम सोपे असतात, त्यांचे तिन्ही फॉर्म सेम सेम असतात. कसं लक्षात ठेवायचं? प्रॅक्टिस करून करून लक्षात राहतं. खूप किचकिच करायची गरज नाहीये डोक्यामध्ये. ठीक आहे. एकाच दिवशी 50-50 पाठ करायचे नाही. तुमचा मेंदू झिरो लक्षात ठेवेल. ठीक आहे. जसं की बदाम खाल्ल्याने माणूस हुशार होतो, म्हणून काय 5 किलो बदाम एका दिवशी खाल्ले उद्या आपण आईन्स्टाईन नाही होत. ठीक आहे ना. लिमिटेशन असतात मेंदूचे. तर हळूहळू पाठ करायचं. ते पण लिहून पाठ करायचं नाही. उलट गरजेनी पाठ करायचं, की मला बसायचंय तर बसण्यासाठी काय शब्द आहे, ते रेग्युलर वर्ब मध्ये येतं का इरेग्युलर वर्ब मध्ये येतं. आणि जर तुम्हाला वर्ब पाठ झाले तर वाक्य सोडवणं खूप सोपं आहे. इंग्लिश बोलणं खूप सोपं आहे. बिकॉज मला बोलता येईल, मला मांडता येईल की मला काय बोलायचं. ओके. सो आजचे लेक्चर इथं संपलं. हे क्लिक हिअर नावाचं ऑप्शन आहे. हे ना, या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला वर्कची लिस्ट येईल. इथं पण क्लिक, मग कसं करायचं? कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आणि क्लिक करायचं. मी असा एक पीडीएफ पाठवूनच देईल ग्रुपवरती, फोटो काढून, स्क्रीनशॉट काढून. ते वालं तुम्ही हळूहळू पाठ करायला सुरुवात करा. सो आजच्यासाठी कळलं. जे इंग्लिशमध्ये स्टँडर्ड सेंटेन्स आहे, ते स्टँडर्ड सेंटेन्स कसं असतं? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि ते कसं लिहितात? तर सब्जेक्ट इतके असतात, हेल्पिंग वर्ब इतके असतात, मेन वर्ब इतके असतात आणि ऑब्जेक्ट असं असतं. इथपर्यंत काय कोणाला अडचण? नो नाही. बाय. ओके. सो आजच्या लेक्चरसाठी एवढं बस झालं. ओके. असं 3च मिनिटं उरले लेक्चर संपायला. तुम्हाला अभ्यास काय काय आहे? तुम्हाला हे मेन वर्ब आहे त्याच्यातले कमीत कमी रोजच्या जीवनात लागणारे 5-10 तरी वर्ब आणि त्यांचे तिन्ही फॉर्म पाठ करायचे आहेत. जर तुम्हाला लिहून पाठवत असतील तर लिहून करा, माझं असं काय म्हणणं नाही. पण मी तर नेहमी ह्या गोष्टी विश्वास ठेवतो, की जी गोष्ट आपल्याला रोज जीवनात लागते तीच लक्षात पण राहते. तर बेसिकली तुम्ही घरात जेव्हा उठताय, झोपताय, तर तुम्ही अशा गोष्टींसाठी वर्ब असतात का? ते वाले त्या लिस्टमध्ये बघून पाठ करायला सुरुवात करून टाका. म्हणजे ऍटलीस्ट दिवसभरात आपण ज्या गोष्टी करतो त्याला इंग्लिशमध्ये काय बोलायचं असतं ते तरी कळून जाईल. ठीक आहे ना. सो बोलायला पण सोपं जाईल, अभ्यास करायला पण सोपं जाईल. दोन्ही गोष्टी गरजेनुसार पाठ करा. ठीक आहे. बाकी हे सहाय्यकारी क्रियापद काय असतात, सब्जेक्ट काय असतात, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. पहिल्यांदा तर सब्जेक्टचा चार्ट पाठ करायचा. कसं पाठ करायचं? म्हणायचं सब्जेक्ट किती असतात? आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. मी म्हणलो असंच पाठ करायचं. सब्जेक्ट किती असतात? इथनं सुरुवात करायची. सब्जेक्ट किती असतात? आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. हात पण असेच करायचे. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. ते पुढे कामात येईल आपल्याला हात केल्याचे. ठीक आहे. बाकी सहाय्यकारी क्रियापद कोणते कोणते असतात ते फक्त सारखं सारखं बघायचं, पाठ करायची काही गरज नाही, ते हळूहळू होईल. जसं की प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळासाठी डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज. ठीक आहे. हॅव, हॅज सोबत पाठ करायचं, एम, इज, आर सोबत पाठ करायचं, डू, डज सोबत पाठ करायचं. झालं. पास्ट टेन्स मध्ये डीड सेपरेट पाठ करायचं, वॉज, वर सेपरेट पाठ करायचं, हॅड सेपरेट पाठ करायचं. ठीक आहे. आणि फ्युचर
म्हणजे भविष्य काळामध्ये काय वापरलं जातं? शाल विल. मी तर खूप सोपं लक्षात ठेवतो. हेल्पिंग वर्ब कसे असतात? डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, डिड, वॉज, वर, हॅड, शाल विल. ठीक आहे. आणि मेन वर्ब, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब ते तुम्ही लिस्टमध्ये वाचून प्रॅक्टिस करायला सुरुवात करून टाका. आणि ऑब्जेक्ट कसं फाइंड करायचं? क्रियापदाला कायने प्रश्न विचारला भेटून जातो. सब्जेक्ट कसं फाइंड करायचं? हूने प्रश्न विचारला भेटून जातो. दॅट्स इट. आज एवढं बस झालं. ओके. उद्यापासून आपण काळाला सुरुवात करणार आहोत आणि हे जे शिकलेलं आहे हे सगळं कसं कामात येऊ शकतं आपल्याला पुढं, हे कोण कोणाच्या पुढं कसं लागतं ते आपण बघून घेऊ हळूहळू. ओके. दॅट्स इट. आजचं लेक्चर संपलं. आजच्यासाठी एवढं बस. ओके. बाय बाय. बाय. हो बाय. हो हो बाय बाय.